ब्रेकनंतर बातमी आता भाजपच्या गोटातून। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आता आढावा बैठक घेणार आहेत। जे.पी. नड्डा देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी बैठक घेणार आहेत। पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते। अमित शाह यांच्यानंतर आता जे.पी. नड्डा देखील विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीचा सगळा आढावा घेणार आहेत। पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते अशी सूत्रांची माहिती दिली। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत आहेत। गणेश, अमित शहांनी तर आता आढावा घेतलाच मुंबईच्या दौऱ्यात, मात्र आता जे.पी. नड्डा देखील राज्यातल्या नेत्यांशी बोलणार आहेत, संवाद साधणार आहेत, काय माहिती? नक्कीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईचा दौरा केला होता। त्यानंतरून आता राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आहेत, ते देखील मुंबईच्या दौऱ्याला येतात आणि उद्याच्याला ते गणपतींचं दर्शन देखील आहे ते घेताना पाहायला मिळणार। आणि त्याचबरोबर एक देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय घडामोडींचा आढावा घेताना पाहायला मिळणार आहे। कारण की आपण बघत असेल की महायुतीच्या जागा वाटप आहे त्या कुठेतरी बैठका पार पडताना पाहायला मिळते। त्यामुळे या बैठकांमध्ये जागा वाटप लवकरात लवकर करावं ही भूमिका सर्वच पक्षांकडून आहे ते महायुतीत घेण्यात आलेली आहे। मात्र भाजपची जी पहिली यादी आहे ती पितूर पक्षाच्या नंतर येईल असं सांगितलं जातं। आणि त्याचबरोबर कुठले मतदारसंघ सध्या सेफ आहेत आणि या सेफ निश्चितच गणेश, आता भाजपची रणनीती काय असणार आहे ते बघणं महत्त्वाचं आहे, कारण शहानंतर नड्डा देखील आता राज्यात येत आहेत। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।